2024च्या गट ब परीक्षेमध्ये जर आपल्याला पोस्ट मिळवायची असेल तर मुख्य परीक्षा ही फार क्रुशियल आहे। मुख्य परीक्षेमध्ये दोन विषय आहेत, पहिला भाषाचा पेपर आहे आणि दुसरा हा सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता आहे। पहिला पेपर जो आहे भाषाचा, तर त्याच्यामध्ये तुमचा स्कोर हा नेट बीट हा 75 प्लस तुमचे नेट बीट असले पाहिजे, म्हणजे 150 प्लस स्कोर असला पाहिजे। पण त्याच्यासोबतच पेपर सेकंड जो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही। पेपर सेकंड मध्ये तुम्हाला 120 प्लस स्कोर म्हणजे तुमचे 60 प्लस बीट कसे बरोबर येतील, त्यासाठी काय करावं लागणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे। ठीक आहे, सो गट ब परीक्षा आहे, ठीक आहे, आणि मुख्य परीक्षा आणि त्याच्यामधला जो पेपर सेकंड आहे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता, याच्यामध्ये 120 प्लस जर स्कोर आणायचा आहे आणि फायनल आपलं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव जर आपलं नोंदवायचं असेल तर काय केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ठीक आहे, सो बघा, पेपर सेकंड सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी हे त्याचं नाव आहे आणि याच्यावरून कळतं की गणित हा विषय मेन्सला नाही, ऍक्च्युली बुद्धिमत्ता चाचणीवर भर दिलेला आहे। सामान्य अध्ययन एकूण प्रश्न 100 आहेत, एकूण गुण 200 आहेत, वेळ 1 तास आहे। एका तासामध्ये हे 100 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रश्नपत्रिका जर पाहिली तर ही राज्यसेवा मुख्य परीक्षेची जशी लेंदी प्रश्न असतात तेवढी प्रश्नपत्रिका आहे। त्याच्यामुळे हा क्रुशियल टास्क आहे तुम्हाला की एका तासामध्ये हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत। ठीक आहे, ओके। त्यानंतर बघा की आता 2023चा एक पेपर हा नवीन अभ्यासक्रमावर झालाय। 2023 मध्ये कंबाईनचा पूर्वचा आणि मुख्यचा अभ्यासक्रम बदललेला आहे। ठीक आहे, आणि 2023ला एक परीक्षा त्याच्यावर नवीन अभ्यासक्रमावर झालेली आहे मित्रांनो। आणि मग त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे विचारलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेत आणि तुम्ही सुद्धा कोणते टॉपिक केले पाहिजेत, कोणते टॉपिक स्किप केले पाहिजेत, कोणत्या टॉपिकला जास्त महत्व, कोणत्या टॉपिकला कमी महत्व हे दिलं पाहिजे, ते ठरवायला पाहिजे। आणि म्हणूनच मग मी पूर्ण 2023च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण अनालिसिस इथं करून तुमच्यासाठी आणलेलं आहे, ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे। ठीक आहे, यस, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आहेत हे डिटेल्स मध्ये आपण पाहणार आहोत। त्याच्या अगोदर सिलेबस काय एकदा ओघवता आपण फास्ट सिलेबस पाहणार आहोत आपण की कोणता सिलेबस आहे। ठीक आहे, की पेपर सेकंड साठी जो सिलेबस आहे तो कुठला आहे। सो बघा, पेपर सेकंड, बरं, पेपर सेकंडचा आपल्याला सिलेबस पाहायचा आहे। पेपर सेकंडचा सिलेबस, सो बघा, हा फास्ट मी तुम्हाला सांगतो थोडं की बघा, याच्यामध्ये पहिला सामान्य बुद्धिमापन व आकलन सामान्य बुद्धिमापनवर आहे, म्हणजे गणित बुद्धिमत्ता। याच्यावर गणित नाहीच आहे पण बुद्धिमापनवर प्रश्न आहेत। चालू घडामोडी सुद्धा आहे, जागतिक आणि महाराष्ट्र, बघा जागतिक आणि महाराष्ट्राच्या आणि भारतातील चालू घडामोडी आहेत। अंकगणित, यस सॉरी, अंकगणित पण आहे पण त्याला वेटेज फार कमी आहे, अंकगणित आहे। त्यानंतर सांख्यिकी आहे। ठीक आहे, म्हणजे सामान्य बुद्धिमापन व आकलन, चालू घडामोडी आहे, अंकगणित आहे, सांख्यिकी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आहे। ठीक आहे, त्यानंतर राज्यघटना आहे बघा। ठीक आहे, हे राज्यघटना ओव्हरऑल आपण एक विषय म्हणूया आहे, राज्यघटना हा विषय आपल्याला परत या ठिकाणी आहे, राज्यघटना आहे। त्यानंतर परत इतिहास सुद्धा आहे, इतिहास सुद्धा या ठिकाणी आहे। ठीक आहे, त्यानंतर भूगोल आहे, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा या ठिकाणी आहे। ऍडिशनल आहे बघा, हा सेक्शन ऍडिशनल आहे, तो म्हणजे पर्यावरणाचा ऍडिशनल सेक्शन आहे जो पूर्व परीक्षेला नसतो। त्यानंतर सामान्य विज्ञान आहे बघा, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आणि याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा भाग आहे, हा नवीन भाग आहे। दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन, हे जे आहे ना, हा नवीन पोर्शन आहे। माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान हा सुद्धा नवीन पोर्शन या ठिकाणी आहे। त्यानंतर अर्थशास्त्र आहे बघा, अर्थशास्त्र डिटेल्स मध्ये आहे, समग्रलक्षी अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था, म्हणजे राज्यसेवा मेन्सचा सिलेबस त्यांनी कॉपी पेस्ट इकडे केलेला आहे, डिटेल्स मध्ये अर्थशास्त्र सुद्धा आहे। ठीक आहे, यस, मग असा काही सिलेबस जो आहे हा पेपर सेकंडचा आहे, पेपर सेकंडचा हा सिलेबस आहे। ठीक आहे, ओके। आता मागच्या 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये या टॉपिकवर कसे कसे प्रश्न आले होते ते आपण आता डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, यस,
आणि याचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. एक अप्रोच तुम्हाला येईल की कोणत्या टॉपिकला वेटेज जास्त दिलं गेलं पाहिजे. 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न आले होते ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो फ्रेंड्स बघा, याच्यामध्ये बुद्धिमत्ता जी आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. बघा, अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर 15 प्रश्न आहेत. अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर 15 प्रश्न आहेत. अंकगणितावर 1-2 प्रश्नच होता. बुद्धिमत्तेवर मात्र 12 ते 13 प्रश्न आहेत. आणि टॉपिक आपले तेच आहेत पूर्व परीक्षेचे, जसं नातेसंबंध, विधान व अनुमान, कॅलेंडर, दिशा, सिरीज, विधान व सत्यता, संभाव्यता, गुणोत्तर व प्रमाण आणि काही इतर बुद्धिमत्ताचे टॉपिक जे पूर्व परीक्षेसाठी आहेत का तेच या ठिकाणी रिपीट आहेत. पण तुम्हाला इथे मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण 15 प्रश्न आहेत आणि व्यवस्थित प्रॅक्टिस केली तुम्ही या 15 पैकी 13 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि म्हणून तुम्हाला इथे मेहनत करायची आहे. म्हणून मेन्सच्या तयारीमध्ये सुद्धा रोज 1 तास गणित बुद्धिमत्ता तुम्ही करायचंय. कारण जर इथे तुम्ही 15 पैकी जर तुम्ही 13 मिळवले तर तुम्ही या पेपरमध्ये ऍडव्हान्टेज मिळवू शकता. त्यामुळे दुर्लक्ष करू नका, ही प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर बघा, संख्याशास्त्र आहे. संख्याशास्त्र हा नवीन याच्यामध्ये टाकलेला आहे, स्टॅटिस्टिक्स असं म्हणूया. आणि स्टॅटिस्टिक्स वर 7 प्रश्न होते. स्टॅटिस्टिक्स वर किती प्रश्न होते? 7 प्रश्न. म्हणजे 15 तुमचे अंकगणित बुद्धिमत्ता आणि 7 तुमचे स्टॅटिस्टिक्स, म्हणजे एकूण तुमचे 22 प्रश्न जे आहेत, 22 प्रश्न म्हणजे तुमचे 44 मार्क. 44 मार्क तुमचे अंकगणित, बुद्धिमत्ता आणि स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र या 3 विषयावर 22 प्रश्न आहेत. म्हणजे खूप मोठं वेटेज आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मुख्य परीक्षेची तयारी करत असताना मराठी, इंग्लिशला जसं तुम्ही महत्व देताय तसंच तुम्ही अंकगणित, बुद्धिमत्ता आणि संख्याशास्त्राला महत्व द्यावं लागेल. रोज 1-1.5 तास प्रॅक्टिस करावी लागेल. आणि संख्याशास्त्रामध्ये वर्तुळालेख, चित्रालेख, वृत्तालेख आणि स्तंभालेख याच्यावर प्रश्न आहेत. आणि याच्यापैकी जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर 7 पैकी 3 ते 4 प्रश्न, 4 एक प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे या 22 पैकी जर बुद्धिमत्तेमध्ये 15 पैकी जर आपण 13 पकडले आणि याच्यापैकी जर 4 पकडले तर कमीत कमी या 22 पैकी मित्रांनो 17+ तुमचे प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. हे जर तुमचे 17+ प्रश्न बरोबर आले तर तुम्ही पहिल्या 10 मध्ये याल. तुम्ही मित्रांनो पहिल्या 10 मध्ये तुमची रँक असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये. त्यानंतर बघा, सायन्सला सामान्य विज्ञानवर 12 प्रश्न आहेत. पूर्व परीक्षेचाच अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. पूर्व परीक्षेच्याच अभ्यासक्रमालाच इथे जोडून प्रश्न विचारलेले आहेत. भौतिक शास्त्रावर 3 प्रश्न आहेत. भौतिक शास्त्रावर 3 प्रश्न, जसं सर्वात भेदक कण कोणता याच्यावर प्रश्न होता की सर्वात भेदक कण कोणता आहे? पॉझिट्रॉन, न्यूट्रॉन. ठीक आहे. सर्वात भेदक कणावर. त्यानंतर यांत्रिक तरंग म्हणजे काय याच्यावर प्रश्न होता. मेकॅनिकल वेव्हज असं म्हणूया, याच्यावर प्रश्न होता. त्यानंतर एक प्रकाश वर्ष म्हणजे काय याच्यावर प्रश्न होता. ठीक आहे. असे भौतिक शास्त्रावर 3 प्रश्न हे विचारलेले होते. भौतिक शास्त्रावर 3 प्रश्न. त्यानंतर वनस्पती शास्त्र जे आहे, वनस्पती शास्त्रावर सुद्धा 3 प्रश्न होते. जसं शैवाळाचं गट आणि त्याचं रंगद्रव्य त्याची जोडी लावायची होती. शैवाळाचा गट आणि रंगद्रव्याची जोडी, वनस्पती आणि त्याची ऑर्डर विचारलेली होती. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कमतरतेमुळे वनस्पतीमध्ये कोणते रोग होतात त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे असे 3 प्रश्न हे वनस्पती शास्त्रावर 3 प्रश्न हे विचारलेले आहेत. त्यानंतर प्राणीशास्त्रावर सुद्धा 3 प्रश्न आहेत. ठीक आहे. ऑर्थोपोडा जे आहे, ऑर्थोपोडाचे गुणधर्म त्यांनी विचारलेले होते. त्यानंतर गांडुळाचे निर्वाहन करणारे अवयव कोणते, गांडुळाचे निर्वाहन करण्याचे अवयव ते विचारलेलं होतं. आणि अपृष्ठवंशी प्राण्याचा गट कोणता ते विचारलेलं होता. म्हणजे प्राणीशास्त्रावर सुद्धा 3 प्रश्न हे विचारलेले होते. त्यानंतर रसायनशास्त्रावर प्रश्न विचारले 3. रबराचे व्हल्कनायझेशन साठी कोणता पदार्थ वापरतात? सल्फर. ठीक आहे. हा प्रश्न होता. कागदाची ब्लिचिंग याच्यावर प्रश्न होता. आणि मोरचूद कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी वापरतात? ठीक आहे. कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी मोरचूद वापरतात याच्यावर सुद्धा, म्हणजे रसायनशास्त्रावर सुद्धा 3 प्रश्न. म्हणजे सामान्य विज्ञानवर एकूण 12 प्रश्न, सामान्य विज्ञानवर एकूण 12 प्रश्न होते. भौतिक शास्त्रावर तुमचे 3, रसायनशास्त्रावर 3, प्राणीशास्त्रावर 3 आणि वनस्पती शास्त्रावर जे सिलेबस मध्ये दिले की नाही त्याप्रमाणे त्यांनी प्रश्न व्यवस्थित विचारलेले आहेत. प्रत्येक सेक्शनवर 3-3 प्रश्न.
त्यानंतर दोन कायदे आहेत, दोनच कायदे आहेत, एक माहितीचा अधिकार कायदा आहे आणि दुसरा लोकसेवा हमी कायदा आहे. ह्या दोन कायद्यावर 3 प्रश्न विचारले होते. ठीक आहे, माहितीचा अधिकार कायदा जो आहे त्याच्यावर 2 प्रश्न होते माहितीच्या अधिकार कायद्यावर, आणि लोकसेवा हमी कायद्यावर 1 प्रश्न होता. म्हणजे 2 कायद्याला मिळून इथं 3 प्रश्न हे विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर संगणक आणि तंत्रज्ञानावर मात्र 5 प्रश्न आहेत. संगणक आणि तंत्रज्ञानावर 5 प्रश्न आहेत. एक करंट म्हटला विचारला होता, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट मध्ये पारितोषिक कशाला मिळालेलं आहे, ई क्रांती वगैरे असं काहीतरी होते ऑप्शन्स मध्ये. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर जावा संगणकाची जी काही आज्ञावली आहे जावा या लँग्वेजवर प्रश्न विचारलेला होता. क्लाउड कम्प्युटिंग वर प्रश्न होता. इंटरनेटचे जे गुन्हे फिशिंग स्मॅप जे आहेत ना, ठीक आहे, स्टॉकिंग वगैरे इंटरनेटचे गुन्हे त्याच्यावर प्रश्न होता. आणि चांद्रयान 3 चे वस्तुमान किती आहे त्याच्यावर प्रश्न होता. म्हणजे तुमचं कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी मिळून इथे 5 प्रश्न विचारलेले आहेत. कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी मिळून हे 5 प्रश्न हे विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके. त्यानंतर जीपीएस जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग हा नवीन एरिया टाकलेला आहे. जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, जीआयएस म्हणजे इथं जॉग्राफिकल इंडिकेशन सिस्टम. ठीक आहे, आणि रिमोट सेन्सिंग ह्याच्यावर 3 जीपीएस जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग वर 3 प्रश्न होते. जसं प्रतिमेचे वाचन करण्यासाठीचे घटक विचारलेले आहेत. सक्रिय संवेदक निष्क्रिय संवेदकावर प्रश्न आहेत. नकाशा शास्त्रीय कॅमेऱ्यात हवाई छायाचित्रणाचा आदर्श आकार विचारलेला आहे. थोडासा टफ सेक्शन आहे, थोडीशी प्रायमरी तुम्ही तयारी करायची आहे, जास्त डिटेल्स तयारी करायची गरज पडणार नाहीये मित्रांनो इथे तुम्हाला. ठीक आहे, प्रायमरी लेवलची तयारी या ठिकाणी करायची आहे. जेवढे प्रश्न सुटले तेवढे सुटले. ठीक आहे, त्यानंतर राज्यघटना आपला आवडीचा विषय, जो प्रिलिम्स मध्येही गेम चेंजर होता आणि मेन्सलाही गेम चेंजर आहे. कारण 15 प्रश्न आहेत आणि 15 पैकी 15 तुम्हाला येऊ शकतात. फार फार तर एखादा चुकला तर 14 पर्यंत येऊ शकतं. जसं काँग्रेसची तज्ञ समिती म्हणजे घटना निर्मितीची प्रक्रिया याच्या टॉपिकवर विचारलाय. काँग्रेसची तज्ञ समिती, संविधान सभेबद्दलची माहिती विचारलेली आहे, पहिली बैठक वगैरे. राज्यपालांची नियुक्ती विचारलेली आहे, जो आवडता प्रश्न रेग्युलर असतो. मार्गदर्शक तत्वांवर एक प्रश्न विचारलेला आहे. विधानसभेचे जे सदस्य असतात किती कमी जास्त किती असतात त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. भाग 3च्या बाहेर मूलभूत भाग 3च्या बाहेरचे अधिकार जसं कलम 265 वगैरे आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. विकास मंडळे आणि राज्यपाल, ठीक आहे, जसं वैधानिक विकास महामंडळ आहे, विदर्भ वैधानिक आहे, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला होता. संघराज्याची विचारवंत आणि कथन म्हणजे संघराज्याबद्दल मॉरिस जोन्स काय म्हटले होते, ग्रॅनविल ऑस्टिन काय म्हटले होते. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ आणि घटनेतील तरतूद म्हणजे घटनेत कोणतं पद आहे, उपमुख्यमंत्री पद आहे का, मंत्रिमंडळ हे पद आहे का, याच्यावर प्रश्न विचारले होते. घटक राज्याची स्थापना व मांडणी म्हणजे कोणकोणते घटक राज्य कसे तयार झाले त्याच्या निर्मितीप्रमाणे क्रम विचारला होता. त्यानंतर विधान परिषद कोणकोणत्या राज्यामध्ये बरखास्त केलेली आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आपला सरनामा उद्देश पत्रिका त्याच्यामध्ये ते केशवानंद भारती, LIC, बेरुबार युनियन खटला याच्यावर प्रश्न विचारले होता. सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश आहेत याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर कलम 50 विचारले तुमचं मार्गदर्शक तत्वामध्ये की सार्वजनिक सेवेमध्ये कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ एकमेकांपासून वेगळे असतात. त्यात सभापती उपसभापती यांची बडतर्फी केल्यावर अध्यक्षस्थान कोण भूषवतं त्याचं कलम विचारलं होतं. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ पूर्व परीक्षेच्या अप्रोचनी तयारी करायची. फक्त थोडस इथे तुम्हाला लक्षात येईल की थोडस सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न विचारलेला आहे. इथे संघराज्यावर एखादा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 1-2 15 पैकी 1-2 प्रश्न थोडेसे वेगळे, बाकी 12-13 प्रश्न पूर्वच्या अप्रोच सारखे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. आणि इथे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर 15 पैकी तुमचे 13 प्रश्न जवळजवळ बरोबर येऊ शकतात आणि तुमचं ऍडव्हान्टेज चांगलं होऊ शकतं मित्रांनो. आणि चांगला स्कोर जो आहे या ठिकाणी येऊ शकतो, जो 120+ असं म्हणूया की या पेपरमध्ये तुम्हाला 120+ स्कोर जाऊ शकतो. त्यामध्ये राज्यघटना हा विषय सुद्धा हेल्पफुल ठरणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तो इतिहासावर 10 प्रश्न विचारले होते. ठीक आहे, पूर्वलाही 10 प्रश्न आहेत, यावेळेस इतिहासालाही 10 प्रश्न आहेत. जसं क्रांतिकारक दिला होता, क्रांतिकारकाचं डिस्क्रिप्शन त्याच्यावरून ते क्रांतिकारक ओळखायचा होता. समाज सुधारक आणि कार्य जोड्या लावामध्ये दिले होते. ऍज युजुअल प्रश्न असतात समाज सुधारक आणि कार्य. जातीय निवाडा जो काही रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी घोषित केलेला होता त्याच्यावर प्रश्न होता. वृत्तपत्र आणि संपादक, नेहमी पूर्वलाही वृत्तपत्र आणि संपादक याच्या जोड्या लावा विचारतात. त्यानंतर समाज सुधारक आणि त्यांचा लेख थोडासा हा वेगळा होता की कोणत्या समाज सुधारकांनी कोणता लेख लिहिलाय याच्यावर प्रश्न होता.
त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभा याच्यावर प्रश्न होता, डिप्रेस क्लासेस मिशन याच्यावर एक प्रश्न होता, लोकमान्य टिळकांवर एक प्रश्न होता, त्यानंतर मुस्लिम नेते आणि कार्य, त्यानंतर वृत्तपत्र आणि संपादक. म्हणजे पूर्वच्या हिशोबानेच पण थोडस जास्त महत्व इथं वृत्तपत्रांवर, संस्थांवर, समाज सुधारकांवर, क्रांतिकारकांवर दिलेला आहे मित्रांनो. आणि व्यवस्थित अभ्यास जर केला तर 10 पैकी आपल्याला 8-9 मार्क्स या ठिकाणी पडू शकतात. ठीक आहे. त्यानंतर भूगोल, भूगोलसाठी भूगोलवर 5च प्रश्न विचारलेले होते. जसं कोकण मैदानी प्रदेशामधून वाहणारी नदी कोणती याच्यावर प्रश्न आहे, कोकण मैदानी प्रदेशामधून वाहणारी नदी कुठली त्याच्यावर प्रश्न. जिल्हा आणि अभयारण्य याच्या जोड्या लावा दिल्या होत्या, जिल्हा आणि अभयारण्य याच्या जोड्या लावा दिल्या होत्या. सह्याद्री पर्वत शाखा विचारल्या होत्या, सह्याद्री पर्वताच्या शाखा, शंभू महादेव, अजिंठा ह्या सगळ्या शाखा आहेत ना, त्याच्यावर प्रश्न विचारला होता. दख्खनच्या पठाराची निर्मिती कशी झालेली आहे, डेक्कन प्लाटूची, त्याच्यावर प्रश्न होता. त्यानंतर मुंबईतील 2-3 बेट होते ते ओळखायचे होते, त्याच्यावर प्रश्न होता. ठीक आहे. म्हणजे भूगोलावर सुद्धा थोडस ट्रॅडिशनल मार्ग सोडून थोडासा याच्यावर प्रश्न असा होता, पण हे पूर्वच्याच अभ्यासावर हे प्रश्न टॅकल होणारे आहेत. ठीक आहे. वेगळं काही करायची आवश्यकता नाहीच आहे. भूगोलावर 5 प्रश्न. त्यानंतर हा नवीन सेक्शन टाकलेला आहे पर्यावरण, पर्यावरणावर सुद्धा 5 प्रश्न आहेत. जीवावरण आणि आरक्षित स्थळे, ठीक आहे, बायोस्फिअर, ठीक आहे, रिझर्व्ह बायोस्फिअर म्हणतो, त्याच्यावर ते भौगोलिक क्रमानुसार ते ओळखायचं होतं, भौगोलिक क्षेत्रफळानुसार त्यांचा क्रम ओळखायचा होता. ओझोन नष्ट करणारा प्रदूषक कुठला आहे तो ओळखायचा होता. वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा जो आहे त्याच्यावर हा प्रश्न आलेला होता. त्यानंतर शाश्वत विकासाची ध्येय, हे तुमचं इकॉनॉमिक्स मध्ये पण आहे पण पर्यावरणामध्ये पण येतं, कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा त्याचा भाग आहे, त्याच्यावर विचारला होता. ठीक आहे. SDG जे आपले जे स्वीकारलेत आपण 2015 मध्ये स्वीकारलेले आहे, 2030 पर्यंत ते साध्य करायचे 17 आहेत. ठीक आहे ना. याच्यावर 2 प्रश्न, एक इकॉनॉमिक्स मध्ये पण विचारलेला आहे, त्यानंतर कृषी पारिस्थितिकीचे विभाग विचारलेले आहेत. म्हणजे एकूण तुमचे पर्यावरणावर जे आहे 5 प्रश्न हे विचारलेले आहेत. तर पर्यावरणाला सुद्धा एक महत्व द्यावं लागेल, पण खूप जास्त नाही, लिटल बिट तेवढं महत्व हे देणं एक्सपेक्ट आहे. त्यानंतर अर्थशास्त्रात 10 प्रश्न आहेत. ठीक आहे. अर्थशास्त्राचाही 10 प्रश्न आहेत. आणि याच्यावर जसं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF वर प्रश्न विचारलेला आहे, IMF. त्यानंतर करंट मधला लीड्सचा अहवाल, त्या लीड्सच्या अहवालामध्ये कोणतं राज्य पुढे परफॉर्मर आहे, जास्त परफॉर्मन्स करणं कोणतं राज्य आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. लघु उद्योगाचं काय महत्व आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि 275 अंतर्गत जे अनुदान असतात ना, कोण देतं, म्हणजे कोण शिफारस करतं, वित्त आयोग म्हणा, नियोजन आयोग म्हणा, राष्ट्रीय विकास परिषद किंवा कोण करतं त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. पंचवार्षिक योजना आणि बेरोजगारी हा थोडासा टफ प्रश्न होता, की कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती बेरोजगारी होती. ठीक आहे, टफ प्रश्न होता. नंतर RBI वर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर वाढ आणि बेरोजगारी, वाढ, जसं वाढ देशाची वाढ होत असेल, आर्थिक विकास होत असेल तर बेरोजगारी कमी कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर फिलिप्स वक्र बद्दल विचारलेलं होतं. आणि शाश्वत विकासाची ध्येय क्रमांक, हा थोडासा टफ प्रश्न होता, कारण ते शाश्वत विकासाची ध्येय क्रमांक आणि ते कोणते आहेत ते जोड्या लावायचं होतं. ठीक आहे. म्हणजे शाश्वत विकासावर 2 प्रश्न, एक पर्यावरणामध्ये पण विचारला, अर्थशास्त्रामध्ये पण विचारला, त्यामुळे ते व्यवस्थित पाठ करून ठेवा, एक प्रश्न मिळू शकतो. त्यानंतर वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष विचारले होते. पहिले 4 वित्त आयोग केंद्राचे आणि त्याचे अध्यक्ष हे विचारलेले होते. ठीक आहे. म्हणजे थोडासा वेगळा पॅटर्न आहे मेन्सला, खूप जास्त नाही पण थोडासा. जसं पूर्वला दारिद्र्य, बेरोजगारी याच्यावर जास्त असतात, थोडस त्याच अनुषंगाने, पण लघु उद्योग आहे 275, बेरोजगारी, फिलिप्स वक्र, शाश्वत विकासाची ध्येय, वित्त आयोग याच्यावर प्रश्न आलेले आहेत. पण मग पूर्वचे जे टॉपिक आहेत तशाच पद्धतीचे थोडे जर आपण मोजके टॉपिक केले तर याच्यामध्ये सहज मार्क्स मिळू शकतात. तसं पाहता अर्थशास्त्रामध्ये खूप जास्त डिटेल सिलेबस दिलेला आहे आणि मग त्याच्यामधला जर मोजका सिलेबस जर केला तर 10 पैकी आपल्याला 8 मार्क्स तरी नक्की पडू शकतात. ठीक आहे. ओके. मग असं थोडस हे असं जो आहे मित्रांनो, तर हा ट्रेंड आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ओव्हरऑल याच्यावरून जर सांगायचं असेल ओव्हरऑल काय, तर ओव्हरऑल जर पाहिलं तर 100 प्रश्नापैकी 100 प्रश्नाचा ट्रेंड जर विचार केला तर तुमचे जे 22 जे प्रश्न आहेत, 22 प्रश्न म्हणतोय मी, हे तर तुमचे अंकगणित, बुद्धिमत्ता आणि संख्याशास्त्र आहे, त्याच्यामुळे याला खूप जास्त महत्व द्या. 22 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला महत्व द्यावं लागणार आहे राज्यघटनेला, कारण राज्यघटनेला जवळपास 15 प्रश्न आहेत, त्याच्यामुळे राज्यघटनेलाही तुम्हाला महत्व द्यावं लागेल. 15 पैकी 13 बरोबर येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर परत आता याच्यामध्ये चालू घडामोडी सुद्धा आहेत. चालू घडामोडी सुद्धा 10 मार्क, 10 प्रश्न चालू घडामोडीवर आहेत. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर मग चालू घडामोडीला फार जास्त वेटेज देऊ नका, कारण त्याच्यामधलं काय येईल काय माहित नाही आपल्याला. ठीक आहे.
त्याच्यानंतर 10 प्रश्न हे तुमचे अर्थशास्त्राला आहेत. ठीक आहे, हे तुमचं राज्यघटना, त्यानंतर तुमचं हे अर्थशास्त्र, म्हणजे तुम्ही याच्यावर जास्त भर द्या. ठीक आहे, म्हणजे हे जास्त विषय मोठे, ज्याला जास्त वेटेज आहे तुम्ही त्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. इव्हन इतिहास जो आहे, इतिहासावर सुद्धा 10 प्रश्न आहेत. पण मग तुलनेने तुमचं कम्प्युटर म्हणा, कम्प्युटर मधले प्रश्न थोडेसे टफ होते, 3 प्रश्न होते पण ते काय हातात सापडत नव्हते. त्यानंतर तुमचं जीपीए जीआयएस, त्याच्यावरही प्रश्न 3 होते पण ते पण टफ होते. ठीक आहे, म्हणजे कम्प्युटर आहे, जीपीए जीआयएस आहे, ठीक आहे, हे टफ प्रश्न होते. म्हणून मग तिथे समजा अभ्यास करता करता वेळ जर पुरला तर तुम्ही ते कम्प्युटर, पर्यावरण, कायदे व्यवस्थित करा. बरं, जर नाही जर वेळ पुरला तर काही टेन्शन घेऊ नका, कारण त्याच्यावर 3-3च प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, पण मग जास्त भर तुमचं हे जे आहे मराठी इंग्लिश व्याकरणासोबत तुम्हाला गणित बुद्धिमत्ता, संख्याशास्त्र याच्यावर द्यायचं आहे, त्यानंतर राज्यघटनेवर द्यायचं आहे, अर्थशास्त्रावर द्यायचं आहे, इतिहासावर तुम्हाला जो आहे तो भर द्यायचा आहे. एवढ्या विषयावर जर प्रॉपर जर भर दिला गेला आणि बाकी राहिलेल्या विषयावर थोडस मीडियम भर दिला तर तुमचा या पेपरमध्ये स्कोर जो आहे हा 120 प्लस जाऊ शकतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जर 120 प्लस गेला तर तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये चांगला स्कोर आणि दुसऱ्या पेपरमध्ये चांगला स्कोर, तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये चांगल्या रँकने तुम्ही ही पोस्ट मिळवू शकता. येस फ्रेंड, सो थांबूया मित्रांनो इथे आपण. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट, थँक्यू सो मच.